नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आज आपल्या भारतीय बाजारामध्ये बऱ्यापैकी एक रिकव्हरी झालेली आहे. काल आपण बघितलं होतं की कसे मार्केट कोसळले होते. आज ही रिकव्हरी कशामुळे आली याबद्दल आपण डिस्कस करूया. काल निफ्टी ज्या ठिकाणी बंद झाली होती जवळपास आता 23,000च्या आसपास येऊन आज ही क्लोजिंग झालेली आहे. परंतु सकाळी सकाळी मार्केट हे 100 पॉईंटने वरती होतं, जवळपास 23,110च्या आसपास ओपनिंग झाली. तिथनं परत थोडीशी रिकव्हरी अजून आली 23,350च्या आसपास, आणि आता बंद होताना जवळपास 23,100च्या आसपास बंद होत आहे मार्केट. तरी म्हणजे ज्या ठिकाणी ओपन झालं त्या ठिकाणीच क्लोजिंग होत आहे. मध्ये बघायला गेलं तर काल जी क्लोजिंग झाली 74,200, जवळपास 74,550च्या आसपास गॅपाने मार्केट गॅपअप उघडले होते. त्यानंतर मार्केटने परत हाय मारला 75,200चा. क्लोजिंगला येताना 74,400वरती क्लोज होत आहे. आजची रिॲक्शन जी होती मिक्स रिॲक्शन होती. ओपन होताना थोडेसे गॅप ओपन झाले, परत थोडंसं वरी गेलं आणि परत खाली आलेलं मार्केट आहे. तर या सिनेरिओमध्ये आज जे झालेलं आहे हे फक्त थोडीशी कालच्या गिरावट नंतर ही रिकव्हरी असू शकते. याच्यामध्ये मुख्यतः कारण असं वाटते की इराणनी ज्या आपल्या स्टेट ऑफ हॉर्मझमधून अलाव केलेल्या जाण्यानं ते एक कारण असू शकते तेजी मागचं. आणि त्याच्यासोबत अजून एक बॅड न्यूज पण आहे. ते आपल्याला ऑइल तिथनं पास करायला देत आहेत, परंतु टोल टॅक्स वगैरे लागणार आहे त्याच्यावरती, पण ते क्रूड ऑइल महाग होणार. परंतु आपल्याला ऑइल तरी मिळत आहे. आणि शिवाय दुसरी एक गडबड अशी आहे की आपला जो रुपया आहे हा अजून वीक होत आहे. त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की क्रूड ऑइलचे जे 119च्या आसपास गेलं ते 107च्या आसपास आता आलेलं आहे, म्हणजे क्रूड ऑइल उतरलं आहे. त्यामुळे सुद्धा एक थोडीशी जी रौनक आहे ती बाजारमध्ये आलेली आहे. आणि शिवाय आपल्या ज्या शिप आहेत त्या इराणनी अलाव केलेल्या आहेत स्टेट ऑफ हॉर्मझमधून. थोडंसं महाग पडेल, परंतु ते अलाव केलं हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जर ऑफिशियल न्यूज आली की हे वॉर थांबलेलं आहे तर परत आपलं मार्केट वरती जाऊ शकतो. तोपर्यंत हे असंच राहणार, थोडं वेळ जाणार परत खाली येणार, थोडं वेळ जाणार परत खाली येणार. ऑफिशियल न्यूज जर आली की वॉर क्लोज होत आहे तरच हे वरती जाऊ शकते. हा झाला ओव्हरऑल सिनेरिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया आता या कंडिशनमध्ये आपल्याला कोणते स्टॉक फायदेशीर राहतील. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.